सर्वेश मागच्या सामन्याचा हिरो आता मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या सोबतीला गणेश या दोन्ही फलंदाजांनी अतिशय सुंदर सुरुवात, आक्रमक सुरुवात आपल्या टीमसाठी मिळवून दिली होती आणि तेच सलामीवीर मैदानामध्ये एंटर झालेले आहेत. तर पुन्हा तीच अपेक्षा त्यांच्याकडून असेल. या मॅचमध्ये देखील त्यांनी चांगली सुरुवात द्यावी, पॉवर प्लेमध्ये चांगल्या रन्सने आपल्या टीमसाठी जोडाव्या आणि त्या अनुषंगाने आता कॅप्टनने पुन्हा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवली आहे. अक्षय सुरेकर ज्यानं पहिल्या मॅचमध्ये पॉवर प्लेचं पॉवरफुल षटक हाताळलं होतं. इकॉनॉमिकल स्पेल त्याचा आपल्याला बघायला मिळाला होता. तोच गोलंदाजी करण्यासाठी लॉंग ऑन आणि एक डीपमध्ये मिडविकेट जो जवळपास स्क्वेअर लेगच्या दिशेने सज्ज केला. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कट केला, पॉइंटला बीट करून बॉल वेगाने सरकतोय, बाउंड्री लाईनच्या दिशेने देईल सीमारेषेला धडक. पहिल्याच बॉलवर क्लासिकल चौकार. अक्षयनं षटकाला सुरुवात केली. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आणि सुपर शॉट. काय टायमिंग होतं फटक्यामध्ये. कट करत असताना क्या फाईंड केला, पॉइंटला बीट करत असताना साईनाथ आता संघामध्ये कमबॅक करतोय आणि बरोबर त्याच्या जवळून बॉल निघून गेला. 4 धावा तिथे मिळतात. या 4 धावांनी स्वतःचं खातं उघडत असताना बॅटर सर्वेश यावेळेला क्रॅकिंग स्ट्रोक ड्राईव्ह केला. ड्राईव्हचा फटका, धावबाची संधी, टिरेकिटचा प्रयत्न, रिस्की सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली आहे. स्ट्राइक रोटेट करतोय सर्वेश. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉल घेताना दिसलाय. साईनाथ पाटील यांच्या जवळून बॉल गेला आणि त्यांनी जर आता झेल पकडला तर जगनशेठ पाटील साहेबांकडून 3000 रुपयांचं कॅश प्राइज साईनाथ पाटील यांना दिलं जाईल एका झेलसाठी. क्या बात आहे. अक्षय ओव्हर द विकेट. गणेश समोर ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा, मिड ऑफला बीट करून बॉल वेगानं सरकतोय. लॉंग ऑनचा फिल्डर बॉल वरती पोहोचलाय. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गुड एफर्ट फ्रॉम रितेश त्या ठिकाणी सज्ज होता आणि 2 धावा तिथे आपल्या टीमसाठी वाचवल्या. ड्राईव्ह लगावत असताना बॉलला अडवलाय. 2 धावांनी स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती 7 धावा. सुरुवात चांगली राहिली आहे पॉवर प्लेमध्ये सध्या तरी गावदेवी स्पोर्ट बापगाव संघाची. गोलंदाजीमध्ये थोडंसं जरूर मागच्या सामन्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आढळल्या होत्या. 67 धावा वाचवत असताना अवघ्या 1 धावेनं तो सामना जिंकला होता. जास्तीत जास्त रन्स बनवावे लागतील. लेंथ बॉल होता, एकसा बाउन्स मिळाला. शरीर बेदिया चेंडू होता, एक कसजाव तिथे मिळेल. बॅटला हलकासा स्पर्श होता आणि 1 धावेने स्कोर 8 वर. 2 मॅचेस मेहर 11 बापगाव संघाने आतापर्यंत जिंकलेत. जबरदस्त प्रदर्शन त्यांचं या आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं आणि चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये विशेषतः एक चांगला परफॉर्मन्स जो अपेक्षित होता त्यांच्या संघाकडून तो परफॉर्मन्स आपल्याला आतापर्यंत बघायला मिळाला. अक्षय पुन्हा टर्न होतोय. स्ट्राइक एंडला सर्वेश हार्ड हिटर. यावेळेला पुन्हा कव्हर ड्राईव्ह, नेत्रदीपक फटका, डोळ्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करावा असा फटका त्या ठिकाणी सजवलाय. बॉल सर निघून गेला एक्सा कव्हरच्या पलीकडे. चौकार. तंत्रशुद्ध बॅटिंग, जबरदस्त फटकेबाजी या ठिकाणी बॉलच्या मेरिटवर खेळतोय. आणि महत्वाचं म्हणजे इनिंग कशी बिल्ड करायची हे सर्वेशला ठाऊक आहे. पहिल्या मॅचमध्ये मोठी इनिंग खेळला, जवळपास 40 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या आणि याही मॅचमध्ये हळूहळू तो डाव पुढे नेत चाललाय. म्हणजे इनिंग मोठी कशी करायची हे सर्वेशला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि ते तो खेळ त्यानं सुरू केला. पुन्हा हॅमर केलाय एक्स्ट्रा कव्हरला. याही वेळेला बॉलला पाठवले सीमारेषेच्या दिशेनं. इथे रितेश पुन्हा बॉलवरती पोहोचला. थोडीशी नशिबाची साथ मिळाली. आउटफील्ड मध्ये बॉल एकाएक तिथे बाउन्स, ऑकवर्ड बाउन्स घेताना दिसला आणि बरोबर रितेश हातामध्ये तो चेंडू आला आणि पुन्हा 2 धावा तिथे आपल्या टीमसाठी वाचवल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि 14 धावा स्कोर कार्डवरती. चांगली टोटल, चांगली सुरुवात गावदेवी स्पोर्ट बापगाव संघासाठी. बॅटिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग आहे आणि बॅटिंग त्यांची स्ट्रेंथ पहिल्या मॅचमध्ये जवळपास 67 धावा 4 ओव्हर्समध्ये बनवल्या. या स्पर्धेतील उच्चांक याच गावदेवी स्पोर्ट बापगावनं गाठला आणि या मॅचमध्ये देखील पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आपल्याला बघायला मिळाल्या. रामकृष्ण काकडे आफ्टर लंच आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा. उपसल्लागार ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे
सेकंड ओव्हर दैवत वेलेकर गोलंदाजी करण्यासाठी आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं तुम्हाला बघायला मिळेल. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉइंट लेग फिल्डर, थर्ड सर्कलमध्ये शॉर्ट मिड विकेट, लॉंग ऑन डीप मध्ये एक स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय. डीप एक्सचा कव्हर आणि एक लॉंग ऑफला फिल्डर सेट करण्यात आला. दैवत राईट आर्म राऊंड द विकेट. गणेश समोर खोदवा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. गोलंदाजच्या दिशेनं आपण पहिल्या तरफ फटका एक्झिक्यूट करण्यात आला. साईड स्क्रीन समोर बॉल अडवलाय. तोपर्यंत वेळ होती एकच धाव पूर्ण करण्याची. काही चेंजेस संघामध्ये आपल्याला बघायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये साई नव्हता संघात, आता त्याचं देखील संघामध्ये आगमन झालंय. पंधरा धावा स्कोर कार्डवर कमबॅक करावा लागणार आहे, कारण एकही विकेट गेलेली नाही. एक पॉझिटिव्ह स्टार्ट मिळालाय, त्याच्यामुळे विकेट घेऊन कुठेतरी धावांवरती अंकुश आणावं लागेल दैवतला. हा बॉल खूप जास्त बाहेर होता. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरनं. स्क्वेअर मारा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव तिथे जोडली जाईल स्कोर कार्ड वरती आणि स्कोर आता एका धाव्याने पुढे सरकत असताना तुम्ही पाहतायत 16 या आकड्यावर. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात. एकेका धावेनं मोठा स्कोर होत असतो आणि ती एक एक धाव आता मिळत असताना सध्या तरी बापगावसाठी इथे बॉल लावे त्या मिस्टामिंग विकेटची संधी. रितेश डाऊन दी बॉल आणि त्याच्याकडून चुका होत नाहीत. पकडलाय त्याने झेल आणि पहिला फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का. सर्वेशला मैदान सोडावं लागेल. पहिल्या सामन्याचा हिरो या मॅच मध्ये त्याला चांगली सुरुवात मिळाली होती, परंतु त्या सुरुवातीचं रूपांतर तो डाव त्याला मोठा करता आलेला नाहीये. मोठ्या इनिंग मध्ये त्याला ही इनिंग कन्वर्ट करता आलेली नाहीये. दैवतला अखेर विकेट मिळाली. ॲज अ कॅप्टन तो या मॅच मध्ये खेळतोय. पहिल्या सामन्यामध्ये विशाल परटोले ॲज अ कॅप्टन आपल्याला पाहायला मिळाला होता, मात्र मला वाटतं तो आता संघामध्ये नाहीये. परंतु कर्णधार पद जर आपण विचार केला तर दैवतकडे या सामन्याचा, आणि सध्या विकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. जानूस्फोट इताडे संघासाठी जो आवश्यक विकेट होता तो विकेट त्यांना प्राप्त करून दिला. तुषार नवीन बॅटर. तुषारनं देखील खूप चांगला डाव साकारला होता. षटकारांसाठी ओळखला जातो, परंतु त्याची विकेट धोक्यात आहे. शॉर्ट मिड विकेटला नवनाथ डाऊन दी बॉल आणि त्याच्याकडून देखील चुकी होणार नाहीये. आणखी एक धक्का. बॅक टू बॅक 2 धक्के दैवत देत असताना क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नसते. बघा ना, सुरुवात जेवढ्या चांगल्या प्रकारे झाली होती, परंतु ते सातत्य टिकवण्यामध्ये अपयशी ठरले बॅटर. सर्वेश आउट झाला. इथून आता कुठेतरी बॅटर तुषारला डाव सांभाळायचा होता, परंतु तुषारनं देखील आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तुषार देखील शून्यावरती आउट होतोय. हॅट्रिकची संधी आहे. विकेट हॅट्रिक येथे कंप्लीट करणार का? मागच्या सामन्यामध्ये देखील मला वाटतं जितू ऑन हॅट्रिक होता. त्यानंतर चौदरपाडाचा गोलंदाज सुजल देखील हॅट्रिक वर होता. जरूर पहिली विकेट हॅट्रिक अजूनही आम्ही त्याची वाट पाहतोय. एकही फलंदाजानं आतापर्यंत गोलंदाजानं विकेटची हॅट्रिक पूर्ण केली नाही किंवा फलंदाजानं लागोपाठ 3 षटकार या स्पर्धेमध्ये मारलेले नाहीयेत. ती प्रतीक्षा आहे सध्याच्या घडीला. दैवतकडे आता ती संधी चालून आली आहे. ती विकेटची हॅट्रिक तो पूर्ण करणार का? नवीन बॅटर रोहित मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिक बॉलचा सामना करतोय. क्षेत्ररक्षण आता थोडेसे क्लोज पाहायला मिळतात. शॉर्ट मिड विकेट, कॅचिंग पोझिशन, शॉर्ट कव्हर लाईक फिल्डर तुम्हाला बघायला मिळतोय. हॅट्रिक बॉल राऊंड द विकेट. ओहो, हॅट्रिक बॉल स्टंप टू स्टंप टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग स्टंपला मिस करून बॉल निघून गेला कीपरकडे. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळाली. चांगला इंटेंट होता दैवतचा. विकेट टू विकेट टाकण्याचा त्याने प्रयत्न केला. थोडासा रिस्क असतो ज्या वेळेला तुम्ही विकेट टू विकेट बॉल टाकता, त्याच्यावर मोठा फटका लागण्याची एक रिस्क असते, परंतु हॅट्रिकची संधी होती आणि दैवतनं ती रिस्क उचलली जरूर. एक्सानं स्कोर आता पुढे गेला. स्कोर कार्ड वरती 17 धावा तुम्हाला बघायला मिळतात. चांगला पलटवार म्हणूया आपण. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्यानंतर शफल झालाय. ऑन साइडला भिरकावून दिला बॉल स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक जज करतोय. आणखी एक विकेट, तिसरी विकेट प्राप्त करतोय दैवत वेलेकर. ग्रेट बॉलिंग, ग्रेट एफर्ट, जबरदस्त पलटवार जानूस्फोट इताडे संघाचा आपल्याला बघायला मिळाला आहे. रोहित देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आउट होताना, जो शून्यावरती. तुषारही शून्यावरती आउट झाला. आता कुठेतरी गणेशला एका फलंदाजाला कुठेतरी साथ देणं गरजेचे. ती साथ मिळत नाहीये, ती दिसत नाहीये. स्कोर आता थांबलेला अक्षरशः 17 वरती.
दुसऱ्या षटकाचा खेळ दैवत पुन्हा एकदा राईट अराउंड द विकेट. ओ स्विंग अँड मिस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. सतरा धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि डॉट चेंडू पाहायला मिळतोय. निलेश नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झाला. थोडंसं मी म्हणेल भीतीचं वातावरण गावदेवी स्पोर्ट बापगावच्या डगआउट मध्ये पाहायला मिळालं. 3 विकेट या एका ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळाले. यावेळेला कट केल्या दिशा दाखवल्या थर्डमॅनला. फिल्डर आहे साई पुन्हा एकदा प्रयत्न करत होता, त्याला बीट करून बॉल मागे येतोय डीप थर्डमॅनला. 2 धावा त्याच दरम्यान पूर्ण झाल्यात आणि या 2 धावांनी स्कोर आता पुढे सरकत असताना स्कोर कार्डवरती धावा झाल्या 2 षटकांच्या अखेरीस. 19 धावा 19ला 3 गडी बाद सध्याची स्थिती आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की एक मोठ्या स्कोरकडे वाटचाल आहे, परंतु या ठिकाणी आपण जरूर बघितलं दैवत वेलेकरनं अक्षरशः कंबरडा मोडीत काढला. बॅटिंग साईडचा 3 विकेट्स त्यांना आपल्या ओव्हरमध्ये झळकावल्या आणि त्याच गोलंदाजीच्या बळावरती जानूस्फोट इताडे संघानं एक स्ट्रॉंगली कमबॅक केलाय. डगआउटमध्ये खेळाडू कक्षामध्ये जे प्लेयर्स बघा खाली आलेले त्यांना विनंती करतोय की प्लेयर्स पॅव्हेलियन मध्ये आपण बसून घ्या. बापगाव टीम चेअर प्लेयर्स पॅव्हेलियन मध्ये असू द्या आणि खेळाडू कक्षामध्ये सर्व खेळाडूंनी बसायचं. फलंदाजांनी गोलंदाजी करण्यासाठी हर्षल बॉलिंग मार्कवर येतोय. 3रं षटक त्याच्या समोर बॅटर गणेश असेल जो सलामीला आलाय. 3 बॉल आतापर्यंत गणेशनं फेस केलेत आणि 4 धावा त्याच्या बॅटमधून इंडिव्हिज्युअली आपल्याला बघायला मिळाल्यात. फुल टॉस बॉल होता परंतु इथे प्रॉपर टाइम करता आलेला नाहीये, फायदा उचलता आलेला नाहीये. एकच धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाईल. रेफर बीमा नो बॉल साठी फलंदाजांकडून घेण्यात आलाय. अंपायर रिव्ह्यू आपल्याला बघायला मिळतोय. 3रे पंच आपल्यासोबत जोडले जातील. एक्झॅक्टली अंपायर यांनी स्वतः रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. थोडंसं डाऊटफुल आहे. It's a no ball. Beamer no ball. नो बॉलचा इशारा या ठिकाणी आलेला आहे. 1+1 2 धावा. या पुढचा बॉल फ्री हिट आहे. यावेळेला चांगला फटका क्रॅकिंग ड्राईव्ह या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय. निश्चितच दुसऱ्या धावेचा प्रयत्न अंडर आर्म थ्रो आणि 2 धावा त्या दरम्यान पूर्ण झाल्यात. स्कोर मोजअप विथ डबल टीमची टोटल आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 23 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्या. 3ऱ्या षटकाचा खेळ मार्गस 23 रन्स ऑन द बोर्ड. कट करण्याचा प्रयत्न होता, जागेवरूनच कट करण्याचा प्रयत्न होता. चांगले लेंथ बॉल आपल्याला पाहायला मिळाली, हार्ड लेंथला हिट करणारा आणि चांगला बाउन्स प्राप्त केला हर्षलनं. डॉट बॉल. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आई गावदेवी स्पोर्ट एवही आपण तयार राहायचंय. पुन्हा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे दिशाहीन बॉल. इथे अवांतर धाव मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर पुढे गेलाय.
या डावाचा विचार केला तर एक्स्ट्राच्या धावांमध्ये दैवतच्या ओव्हरमध्ये 2 व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाले आणि आता हर्षलच्या ओव्हरमध्ये देखील एक नो बॉल पाहायला मिळाला, एक व्हाईट बॉल पाहायला मिळाला. म्हणजे एक्स्ट्राच्या धावा कुठेतरी कंट्रोल कराव्या लागतील. धावसंख्या धावफलकावरती 24. पुन्हा एकदा आपण पाहतो या ठिकाणी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. थोडासा खाली राहणारा आतमध्ये येणारा बॉल होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. निलेश स्ट्राइक एंडला. ओ इथे सक्सेस झाला. स्क्वेअर कटचा प्रयत्न करत होता, यावेळेला फायनली सक्सेस झालाय. बॉल वेगानं सरकतोय पॉइंटला. क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. या 2 धावांच्या मदतीने स्कोर आता पुढे गेलेला आहे. स्कोर कार्डवरती धावा झाल्या त्या 26 धावा, 26 रन्स. 40+ जाण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा हर्षद ओव्हर द विकेट. ओहो, यावेळेला क्रॉस लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल मागे येतोय बिहाइंड स्क्वेअर. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला बॉलला उचलणार, फेकणार. तोपर्यंत निलेशकडे वेळ होती 1 धाव पूर्ण करण्याची. सिंगलच्या मदतीने शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकामधील. 27 धावा, 27 रन्स. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लाऊड शाउट, जोरानं अपील केले. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. टो क्रशर, पायांवरती बॉल आदळला आणि याचबरोबर या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर 3 षटकांचा खेळ देखील समाप्त होतो आणि 3 षटकांच्या अखेरीस 27 धावा स्कोर कार्डवर गावदेवी स्पोर्ट बापगाव. अंतिम षटक जितू गोलंदाजी करण्यासाठी आल्या. 3 ओव्हरमध्ये 27 धावा, 9च्या सरासरीने धावा जोडल्या गेल्यात. वेलकम आकाश. लॉफ केल्या, बॉल हवेत आहे. लॉंग ऑनचा फिल्डर रितेश. ओ कॅच ड्रॉप. फार रेअरली असं दृश्य बघायला मिळतं की रितेश हातामधून झेल निसटलाय. चांगला एफर्ट होता, पोहोचला होता बॉल खाली, परंतु कॅच कलेक्ट करता त्याला आली नाही. आणि याच दरम्यान निलेशनं 2 धावा पूर्ण केल्यात. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या 2 धावांच्या मदतीने जितून अंतिम षटक सुरू केलंय. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटना फटका एक्झिक्यूट करण्यात आला. खरं म्हणजे ऑन साईडला टार्गेट होतं, परंतु बॉल वाईडिश लॉंग ऑफ कडे गेला. स्ट्राइक रोटेट करतोय. 1च धाव. गणेश जो सलामीला आलाय अजूनही मैदानाच्या आतमध्ये, परंतु जास्त चेंडू फेस करण्याची संधी त्याला मिळाली नाहीये. 30 धावा स्कोर कार्डवर. स्विंग अँड मिस, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डोळे मिटून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल. डोळे झाकून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. यावेळेला सक्सेस झालाय. ऑन साइडला हुक केलाय, खेचून मारल्या बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक धावतायत बॉल मागे. साहिल तिथे होता. चांगलं क्षेत्ररक्षण, बॉलचा पाठलाग केला, चांगल्या पद्धतीने बॉलला चेस केलं तिथे आणि 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. परंतु 2 धावा सक्सेसफुली या ठिकाणी कंप्लीट करत असताना बॅटर गणेशला तुम्ही पाहतात. या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 32 आकड्यावरती. चालू सामन्यातील विजेता संघ आपल्याला खेळताना दिसेल गावदेवी स्पोर्ट एवईच्या विरोधात. जितू पुढचा बॉल. यावेळेला चांगला कट केलाय. बॅकफुटला जात असताना मागच्या पायावर वजन ट्रान्सफर करून हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता. चांगली फिल्डिंग विशालच्या माध्यमातून.
इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. अंतिम ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी व्हावी त्याचं उत्तम उदाहरण सध्या जितू देतोय. शेवटचा बॉल जितू बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ड्राईव्ह केल्या. धावबाची संधी अंडर आर्म थ्रो. एक धाव इथे मिळाली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि याचबरोबर 4 षटकांचा केस समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते 34-35 धावांचे लक्ष असेल हा सामना जिंकण्याकरिता जादू स्पोर्ट इताडे संघासमोर. चौतीस धावा या ठिकाणी सोडल्या गेल्या आणि 35 धावांचं लक्ष सेट करण्यात आलं जानू स्पोर्ट इताडे संघासमोर. गावदेवी स्पोर्ट बापगावच्या वतीने आपण आता थोडंसं बदल कमेंट्री बॉक्समध्ये करतोय आणि ऐकतोय योगी सरांचा दमदार आवाज. हॅलो हॅलो चेक. सामना चांगल्या होण्याची दाट शक्यता आहे कारण दहा फलकावरती सुद्धा धावा चांगल्या प्रमाणे इथे उभारलेल्या आहेत टीम गावदेवी स्पोर्ट बापगाव संघाने. कारण पहिल्या इनिंगमध्ये 34 धावा त्याने जोडल्या आणि त्या 35 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर आपण जर पाहिले तर कुठल्या प्रकारचा चेंजेस नाही आहे. कारण पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिले की साहिल तिस्करच्या सोबतीला नवनाथ भोईर आला होता. कारण तसंही म्हटलं जातं की विनिंग कॉम्बिनेशन अगदी बेस्ट असतो आणि तोच विनिंग कॉम्बिनेशन इथे मात्र ठेवण्याचा प्रयत्न केला टीम जानू स्पोर्ट इताडे संघाने. आज दिवसभर आमच्या सोबतीला एज अ स्कोरर म्हणून अजित पाटीलची मात्र चांगली भूमिका आज आम्हाला कॉम्बॉक्समध्ये पाहायला मिळाली. त्यांचे विशेष आभार. आणि व्यासपीठावरती माजी क्रिकेटपटू या विभागातील लेजेंड खेळाडू मिस्टर दिलीप गोडे हे सुद्धा मात्र या स्पर्धेला आवर्जून त्यांनी भेट दिली. या स्पर्धेचं त्यांनी भरभरून कौतुक केलं आणि सध्या व्यासपीठावरून या सामन्याचा ते आनंद घेत आहेत. त्यांचे सुद्धा मात्र विशेष आभार, त्यांचं हार्दिक स्वागत.
साहिल ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. नवनाथ भोईर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आणि षटकाला सुरुवात करतोय मिस्टर विश्वास पाटील. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र विश्वासनं जबरदस्त स्पेल हाताला होता. तब्बल 2 विकेट्स त्यांनी पॉवर प्ले मध्ये प्राप्त केल्या होत्या आणि तीच अपेक्षा असेल टीम गावदेवी स्पोर्ट बाबगाव संघाला. ओव्हर द विकेट सुरुवात करतोय. पहिला चेंडू स्वीप केला, चांगला फटका, चेंडूचा लागते बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. डीप मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि जो आघात जी सुरुवात पहिल्या सामन्यामध्ये साहिलने केली होती तीच सुरुवात या दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा 4 धाबांसाठी चौकार. स्वतःला गिरकी देतोय आणि चेंडूला मात्र फिरकी देतोय, ही त्याच्याकडे कला आहे. एक छोट्या उंचीचा खेळाडू, परंतु किडत्या खूपच मान आहे त्या खेळाडूच्या. कारण खेळामध्ये उंची माइंड करत नाहीये की तुमची उंची किती फुटाची आहे, तुमची बॉडी कशा रीतीने आहे. फक्त जर तुमच्याकडे फिटनेस असेल, तंत्रशुद्ध फटके असतील तर मैदानाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही स्ट्रोक खेळू शकता. आता इनफिल्डला बीट करायचं होतं, परंतु मिडऑफला बीट केल्यानंतर लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली ते वेगाने जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्यांच्या वाकाच्या बाहेर चेंडू लॉंग ऑफच्या पलीकडे जात असताना हा दुसरा खणखणीत चौकार. काय बॅटिंग करतोय, 360 डिग्री बॅटिंग कशी असते त्याचा मात्र तो प्रत्यक्ष उदाहरण देतोय. जबरदस्त फलंदाजी, परफेक्टली पॉवर प्ले मध्ये कसा खेळवणं गरजेचं आहे. आणि खास आपण साहिलचा विचार जर केला तर तो मात्र पहिल्यांदा फिल्डिंग डिपार्टमेंट हेरतोय की कुठल्या क्षेत्रामध्ये कुठला खेळाडू आहे, की आपण कुठल्या क्षेत्रामध्ये कोणता गॅप काढू शकतोय, शोधू शकतो. तो गॅप शोधण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यामध्ये आतापर्यंत सफल ठरलाय. पहिल्याच 2 चेंडूवरती 8 धाबा त्याच्या बॅटमधून निघाल्या. इथे मात्र ऑफ स्टिकचा चेंडू होता, पुन्हा मात्र स्क्वेअर लेग कडे खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता. चेंडूची लाईन चुकीची निवडली विश्वासनं, कारण ऑफ स्टिकचा चेंडू भरपूर बाहेरून चालला वाईटच्या स्वरूपात. तिथे मात्र एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव त्याने खर्च केली. 9 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जो संघ या सामन्यामध्ये जिंकेल तो संघ लगेचच फाईट करणार आहे आई गावदेवी स्पोर्ट येवई संघाच्या विरोधात. तर येवई संघ आपण पूर्णपणे सज्ज राहायचे. प्री क्वार्टर फायनलची ती मॅच असेल. एनफिल्डला बीट करण्याचा प्रयत्न, चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चांगला क्षेत्ररक्षण अगदी शॉर्ट स्टॅक कव्हरला आपण पाहिलं, परंतु अतिशय सुंदर स्ट्रोक. थोडंसं गॅप तिथे मात्र शोधण्यामध्ये त्याला अपयशी ठरला, परंतु एक धाव ती मात्र वेगाने त्याने पूर्ण केली. चांगली जोडी आता मात्र आपल्याला पाहायला मिळते जानूसपुरी तडे संघासाठी. एकीकडे नवनाथ तर दुसरीकडे साहिल, आणि इथे मात्र नवनाथचा तडाखेबंद स्ट्रोक, परंतु मैदानाच्या आतमध्ये मिडविकेटला मात्र चेंडू उडालाय आणि तिथे मात्र जेलबाच्या स्वरूपात पहिला धक्का लागेल टीम जानूसपुरी ताडी संघाला. एक क्षण असं वाटलं की चेंडू मात्र लँडिंग होईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, परंतु पटक्याला उंची जास्त मिळाली. चला सर्कलची कुठल्या पाबंदी नाही नवनाथ, आपण त्वरित व्यास आय थिंक खेळाडू कक्षाकडे जायचं आहे आणि नवीन बॅटरला लगेच एंट्री करायची आहे. 9 या आकड्यावरती लागणारा 10 या आकड्यावरती लागणारा पहिला धक्का पाहिला आपण. नवनाथ भोईर शून्यावरती बाद झाला आणि नवीन फलंदाज मिस्टर दैवत वेलेकर. काय दैवतनाथ कमालीचा स्पेल हाताळला. गोलंदाजीमध्ये तब्बल 3 सफलता प्राप्त केल्या, फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या. हा त्याच्या मेहनतीचा फल त्याला मिळालाय, कारण दिवस रात्र वर्षाचे 12 महिने तो प्रॅक्टिस करत असतो नेटमध्ये. कारण त्याच्या मी भरपूर रील्स पाहत असतो, इंस्टाग्राम असेल, फेसबुकवरती असेल. आणि त्याच्या क्रमांकामध्ये सुद्धा आपण बदल पाहतोय, कारण पहिल्या सामन्यात पाहिलं तर थोडासा उशिराने तो आला होता, परंतु या महत्वाच्या मॅचमध्ये आता मात्र 1 डाऊनला तो आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. कारण हा क्रमांक फार महत्वाचा असतो एखाद्या बॅटरसाठी, कारण या क्रमांकावरती अनेक दिग्गज खेळाडू आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलेले आहेत. 3रा क्रमांक, कारण जी स्थिती असते त्या स्थितीनुसार मात्र त्या खेळाडूला मात्र खेळ करावा लागतो. आणि आल्याला मात्र कुठे इनसाइड आउट फरक केल्याचा प्रयत्न, लाऊड अपील कॉर्ड बँडसाठी. चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. एक योग्य निर्णय पंचाचा आपल्याला पाहायला मिळतो. डॉट चेंडूची ते मात्र सांगता विश्वासनं सुद्धा मात्र चांगला कमबॅक केला, कारण पहिल्या 2 चेंडूवरती त्याच्या विरोधात 2 चौकार आपण पाहिले, परंतु तदनंतर अचूक लेंथ अचूक लाईन त्याने मेंटेन केली. आणि मात्र कुठल्या तरी आपण जर विचाराचा विचार केला तर मात्र ती चांगल्या रिदममध्ये हो पुन्हा 30 लेंथ तो स्ट्रोक, परंतु या ठिकाणी आपण जर 15 फटका कुठेतरी ऑनसाईडला त्याला मात्र प्लिक करायचा होता, परंतु कुठल्याही प्रकारे मात्र त्या ठिकाणी चेंडू बॅटमध्ये संपर्क झाला नाही. तर एक षटकाची समाप्ती पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जानूसपुरी तडे संघाने धावा जोडला. एकूण 10 विकेट्स गमावले 1, म्हणजे येणाऱ्या आता 18 चेंडूमध्ये या विजयासाठी 25 धावींची आवश्यकता. वेलकम संजय तरे.
आई गावदेवी यवई संघाची संघनायिका आहेत आणि डिसिप्लिन जर म्हटलं तर यवई संघ सुद्धा मात्र नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये डिसिप्लिननं मात्र खेळत असतो. त्या प्रत्येक संघाला डिसिप्लिन दाखवणं फार गरजेचं असतो. ज्यावेळी आपण एखाद्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतोय, आयोजकांना जर आपण चांगल्या प्रमाणे सहकार्य केलं तर त्यांच्यासाठी सुद्धा मात्र थोडंसं चांगलं ठरत असतं. 18 चेंडू शिल्लक, 18 मध्ये 25 धावा इथून होणार का? नवीन गोलंदाजाकडे चेंडू सोपवतोय. नवीन षटकासाठी गोलंदाज असेल सर्वेश. हा सर्वेशने प्रभावित कामगिरी केलेली आहे. सर्वेशचा आपण जर वय आपण जर पाहिलं तर अंडर-20 असावा, परंतु आज प्रभावित कामगिरी. एज अ बॅटर, एज अ बॉलर, एज अ फिल्डर, विकेट किपरच्या भूमिकेमध्ये सुद्धा त्याला आपण पाहिलं आज. येणारा भविष्य असेल ठरू शकतो या गावदेवी बापगाव संघासाठी. ओव्हर द विकेटने मारा करतोय. टॉप एक चेंडू हवेत, स्वतः गोलंदाज सर्वेश चेंडूच्या खाली आणि अखेर पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त करून दिली. साहिलचा मात्र त्या ठिकाणी काटा काढला असं म्हणावं लागेल. दुसरा धक्का लागेल टीम जानूसपुडी ताडे संघाला. थोडासा उशिराने फटका मात्र तिथे एक्झिक्यूट केला आणि त्याच अनुषंगाने चेंडू बादच्या टोला जाऊन स्पर्श झाला आणि कॉट अँड बॉलच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी बाद होऊन माघारी परततोय. बाद होण्यापूर्वी 2 चौकार आपण पाहिले. साहिलच्या बॅटमधून 9 धावांचं तरी योगदान दिला आणि आता मात्र दैवतच्या सुप्तीला न्यू बॅटर मिस्टर हर्षद आणि ते रितेश आलाय. रितेश तिस्कर उर्फ टिकू. आउटफील्डचा आपण विचार केला तर निश्चितपणे सौरदेव किरोली संघाचा राहुल बजाज असेल, राहुल तिस्कर असेल, आय थिंक रितेश तिस्कर असेल, शालिक भुईर असेल. हे कमालीचे क्षेत्ररक्षक आहेत, कमालीचे खेळाडू आहेत. परंतु आज बॅटिंगमध्ये मात्र पाहूया काय चमकदार कामगिरी करेल का. पहिल्या चेंडूवरती स्ट्रोक खेळत असताना रिव्हर्सचा फटका त्याने बाहेर काढला, प्रॉपर कनेक्शन झालं नाही, त्यामुळे मात्र चेंडू पाहिला तर अगदी थर्डमॅनला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण, सिंगल धाव आणि एकेरीनं आपला स्वतःचा तो अकाउंट ओपन करतोय. 11 धावा फलक्यावरती. सुरुवात दमदार पाहायला मिळाली, परंतु तदनंतर आपण पाहिलं तर गोलंदाजाने सुद्धा मात्र चांगली वापसी केली आतापर्यंत असं मात्र म्हणावं लागेल. असं वाटतं की हा सामना क्लोज फिनिश होतो की काय. परंतु आता सर्वांच्या नजरा दैवतकडे लागलेल्या आहेत. दैवत कशा रीतीने खेळ साकारेल, डिफेन्सिव्ह फटके खेळणार का, सिंगल डबलवरती भर टाकणार का, की मोठ्या फटक्यांसाठी तो मात्र या ठिकाणी प्रयत्न करणार. चांगला फटका मिड ऑफला बीट केलाय. लॉंग ऑफला कुठला क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दैवतच्या बॅटमधून निघणारा हा पहिला चौकार. जबरदस्त फटका. या फटक्यासाठी आपण पाहिलं तर फिल्डिंग तुम्ही वारंवार बदलू शकणार नाही, कारण अगदी चेंडूच्या ब्रीटवरती स्ट्रोक त्याने खेळला. गॅप खूप मोठं होतं आणि त्याच गॅपमधून मात्र चेंडू वेगानं निघून गेला. आता मात्र ऑन साईडला लॉंग ऑनकडे चेंडू वेगाने चाललाय. जमिनीच्या साईडने रेंगाळ्यात लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती झेपावतोय. तोपर्यंत एकदा मात्र त्याला पुढे काढायची संधी मिळाली. चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त आपण जर पाहिलं तर ग्राउंड शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय. हवाई मार्गाने मात्र जाण्याचा तो प्रयत्न करत नाहीये, कारण दैवतला सुद्धा माहिती आहे की इथून जर माझी विकेट्स जर मी गमावली तर कदाचित मात्र संघ दडपणामध्ये येऊ शकतोय आणि ती चूक तो मात्र तो तिथे करणार नाहीये. असं वाटते की अगदी क्लोज सामना घेऊन जाण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळतोय. रितेश अंदाधून स्ट्रोक ऑफ तिचा चेंडू होता. ऑन साईडला मात्र त्या ठिकाणी खेळवण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. डॉट चेंडू. अजूनही पाहिलं तर या सामन्याचं चित्र स्पष्ट होत नाहीये. दोन्ही टीमचा आपण विचार केला तर अजूनही समान समान कामगिरी सध्या आपण पाहतो धावफलक्यावरती, कारण धावफलक्यावरती धावा लागल्या गेल्या 16. गडी गमावले फलंदाज आपण जर पाहतो 2 जानूसपुडी ताडे संघाने. लक्ष आहे 35 धावांचं. पुन्हा रिव्हर्स फटका. झुकेगा नाही साला, कारण आम्ही रिव्हर्स खेळणारच. हा दुसऱ्यांदा प्रयत्न केला रितेशनं आणि त्या दुसऱ्यांदा स्ट्रोक खेळत असताना मात्र रितेशकडनं मात्र ही चूक घडली. अपयशी तो ठरलाय. 2 षटकांचा खेळी ते संपन्न. 2 षटकांच्या अखेरीस 2 गडी वाचवला. म्हणजे येणारे 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आणि त्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी 19 धावांची अजूनही आवश्यकता हिताडे संघाला. जबरदस्त वापसी. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, आय थिंक 10 धावा आल्या होत्या विश्वासच्या विरोधात. त्याच्यानंतर सर्वेचा आपण विचार केला तर त्याने एक सफलता प्राप्त केली आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. चला फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आपण, जास्त वेळ आपण घेऊ नका.
यानंतर आपल्याला अजूनही 2 सामने कव्हर करायचे आहेत. आपण पाहता चॅम्पियन ट्रॉफी 2025-26चा हा थरार ओमसाई आपल्या लोणावळा क्रिकेटचा हा उत्सव, जशी आपण एखाद्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो त्या अनुषंगाने या विभागातील सर्व खेळाडू या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात. आणि 7 स्टार जो ग्रुप आहे, जी कमिटी आहे, त्यांची अपाट मेहनत. तिसरा षटक आणि तिसऱ्या षटकासाठी आता मात्र निलेशचा वापर केला जातो. त्या ठिकाणी एक अनुभवी खेळाडू हो. पहिल्या सामन्यामध्ये आपण जर पाहिली तर नरेश पाटीलची अनुपस्थिती होती, परंतु या महत्त्वाच्या सामन्यासाठी नरेश पाटील ॲज अ विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसे आपण जर पाहिले तर बैलगाडा क्षेत्रातील ते खूप मोठे फॅन आहेत आणि क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आता मात्र आपण पाहतोय की आपल्या संघाचं ते प्रतिनिधित्व करतायत. 12 चेंडूंनी 12 चेंडूमध्ये 19ची गरज. दैवत वेलेकर इज ऑन स्ट्राईक वरती. खराब चेंडू फुल टॉस आणि त्याला डिपॉझिट केलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा अजूनही मात्र त्या ठिकाणी पेंडिंग आहे. चौकार की षटकार, षटकार की चौकार, अजूनही पंच पाहणी करतायत त्या ठिकाणी. षटकार, परंतु अंपायर्स रिव्ह्यू. नाहीतर बॅटिंग करणाऱ्या संघाने इथे DRSची मागणी केली की हा चेंडू बीमर आहे की नाही, हे आता मात्र पाहावं लागेल. तिसरे पंचांना विनंती करतो की आपण आमच्या कंट्रोल रूम मध्ये या, पाहणी करा. कारण प्रत्येक संघाला ओनली बीमरसाठी 1 DRS आहे, 1 रिव्ह्यू आहे. त्याचा मात्र इथे वापर केलाय टीम जानूस पडिताडे संघाने, परंतु फटक्या चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय दैवतनं. 6 धावा इथे मात्र जरूर मिळाल्या. डिसिजन पेंडिंग. आणि तिसरा पंचांचा निर्णय आमच्याबरोबर पोहोचलाय. बीमर नो बॉल. 1+6 म्हणजे 7 धावा या चेंडूवरती मिळाल्या आणि पुढील चेंडू फ्रीट. हो, फ्रीट वरती यॉर्कर, परंतु निलेश विसरला होता त्या ठिकाणी की फ्रीट चेंडूवरती फलंदाज बाद होत नसतो. त्याने सेलिब्रेशन करायला सुरुवात केली, परंतु काय फरफट डिलिव्हरी. देष्टाच्या रोखाने हाताला त्या यॉर्करला दैवत सन्मान देऊ शकला नाही, परंतु फ्रीट चेंडूवरती दैवतची विकेट जरूर मिळाली. परंतु दैवत मात्र अजूनही मात्र त्या ठिकाणी सज्ज आहे. असं वाटतं की नशीब तो घेऊन आलाय या आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर. आणि आपण फ्रीटवरती ह्याच गोष्टी मात्र जास्तीत जास्त पाहत असतो की फलंदाज एक्झॅक्टली मोठा फटका केल्याच्या प्रयत्नामध्ये असतो आणि त्या मोठ्या फटका केल्याच्या प्रयत्नामध्ये कधी कधी फ्रीट चेंडूवरती मोठे फटके येत नसतात. कधी डॉट निघतोय तर कधी एखादा फलंदाज बाद होत असतो त्या चेंडूवरती, आणि तेच दृश्य आपण पाहिलं या ठिकाणी. निलेशकडून मात्र जबरदस्त वापसी पाहायला मिळाली, पण त्याचं कार्य अजूनही संपलेलं नाहीये. अजून तुम्हाला टिचून मारा इथे मात्र करावा लागेल. पुन्हा फुल टॉस, फ्लॉमिंग स्वीप. क्या बात आहे, वा बाई वा. चेंडूला डिपॉझिट केला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून या ओव्हरमध्ये येणारा दयाच्या बॅटमधून हा दुसरा षटकार. आज दया इंस्टावरती तर खूपच फेमस होणार आहे, त्यात काही शंका नाहीये. कारण रीलसाठी तर तो फेमस आहे आणि काय जबरदस्त बॅटिंग करतोय. बायटेक शॉट रिप्ले मध्ये तुम्ही पुन्हा पाहू शकाल. स्वतःच्या बॉडीचा बॅलन्स तरी गमावला, परंतु टायमिंग प्रॉपर. ज्या दिशेने त्याला फटका खेळायचा होता त्याच दिशेने त्याची पूर्णपणे बॉडी लँग्वेज पाहायला मिळाली, नजर पाहायला मिळाली आणि अखेर चेंडूला मात्र फेकून त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगल्या स्थितीमध्ये आता जानूस पडिताडे संघ पाहायला मिळतोय. इनसाइड आउट फटका खेळायचा होता, या ठिकाणी प्रॉपर कंडिशन नाही, चेंडू चालला अगदी लॉंग ऑन वरती प्रॉपर कंडिशन आहे, दुहेरीचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता मात्र या ठिकाणी 2 धावा सुद्धा मात्र त्या ठिकाणी पलून पूर्ण केला. आय थिंक दया पूर्णपणे फिट नाहीये तरी सुद्धा मात्र आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी मात्र त्या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि काय जबरदस्त बॅटिंग. 1 चौकार 2 षटकाराच्या साईड तब्बल 19 धावसंख्येवरती गेलतो आणि विजयासाठी आता मात्र फक्त 4 धावांची गरज टीम जानूस पडिताडे संघाला. तिसरा षटक प्रगती पथावरती आहे. हो, पुन्हा यॉर्करचा प्रयत्न, ड्राईव्ह केला जातोय, मिडॉनला बीट केला आणि चेंडू त्याला लॉंग ऑन वरती.
एकदा मात्र तिथे पूर्ण केली. बापगाव संघानं आज खेळ चांगला केलाय. बॅटिंगमध्ये कुठेतरी गोलंदाजीमध्ये त्यांना आता मात्र लक्ष केंद्रित करावं लागेल. कारण पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की 67 धावा जोडल्यानंतर सुद्धा मात्र तो सामना फक्त एका धाब्याने त्याने जिंकला. बॉलिंग डिपार्टमेंटकडे तुम्हाला मात्र चांगला सराव करावा लागेल. हो, नो लुक शॉट, फुल टॉस, स्वीप केला, चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. विजयाचा चौकार रितेश तिस्करच्या बॅट मधून आणि क्वार्टर फायनल मध्ये आय थिंक प्री क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करतोय जानूसपूर इताडे संघ. अभिनंदन जगनशेठ पाटील, अभिनंदन जानूसपूर इताडे आणि हार्ड लक टीम गावदेवी स्पोर्ट बापगाव. हरकत नाही, चांगला क्रिकेट तुमच्याकडून पाहायला मिळाला. क्रिकेटच्या खेळामध्ये हार जीत होत असते. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने अष्टपैलू खेळ साकारलाय. एका ओव्हरमध्ये तब्बल 3 सफलता प्राप्त केल्या, फक्त 5 धावा खर्च केल्या आणि धावांचा पाठला करत असताना नाबाद 19 धावा जोडल्या. आणि तो खेळाडू आहे जानूसपूर इताडे संघाचा मिस्टर दैवत वेलेकर. आणि नाणेफेकीसाठी सुद्धा यायचं आहे. जानूसपूर इताडे संघाच्या संघटनाला विनंती असेल कारण प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये सज्ज झालाय. गावदेवी स्पोर्ट येवई विपक्ष जानूसपूर इताडे अशी लढत तुम्हाला मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. मॅच समोर तुमच्या स्क्रीनवरती पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही पाहिले असेल 34 धावा तिथे मात्र जोडल्या गावदेवी स्पोर्ट बापगाव संघाने आणि त्याचा मात्र सहजपणे मात्र पाठलाग केलाय टीम इताडे संघानं. तब्बल 7 चेंडू शेष राहत असताना चला कॅप्टन विशाल या आपण. पहिल्यांदा आपण सामनावीर पुरस्कार वितरित करू, त्याच्यानंतर नाणेफेकी संपन्न करू. नवनाथजी पाटील आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण प्रथमतः ट्रॉफी वितरित करा. स्पॉन्सर बाय प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय भगवानजी बाबू पाटील